हॅलो स्टुडंट्स, आपण स्टार्ट केलेला पॉईंट आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स थेरम 3 मार्क्सला एक्झामला विचारला जातो, त्यानुसार तो लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरून हे जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे बघा, आपल्याला फाइंड करायचा असतो dy बाय dx. तो फाइंड करण्यासाठी इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा रूल काय सांगितला आहे तर 1/dx बाय dy. मग दिलेले एक्झाम्पल तुमचे y या फॉर्ममध्ये असणार आहेत. असे एक्झाम्पल काय करा, एक्सच्या फॉर्ममध्ये आणा आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाने करा, वायने, म्हणजे dx बाय dy मिळेल. ही व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू इथं होती. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेले आहेत, जे ते एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले होते. ठीक आहे. 2 एक्झाम्पल झाले. थर्ड एक्झाम्पल बघा, y log x दिला आहे. y log x आणि आता आपल्याला x अशी व्हॅल्यू काढायची आहे, कारण dx बाय dy फाइंड करायचं आहे. मग इथं मी काय केलेलं आहे, इथं बेस नाही म्हणजेच असतो आणि कालच लॉगॅरिथमिकच्या रूलमध्ये सांगितलेलं आहे. लॉगॅरिथमिकचं एक्सपोन्शियलमध्ये कसं कन्वर्ट करता येतात, तर इथं तुम्हाला काय मिळेल, x इज इक्वल टू काय मिळणार आहे, e⁻y अशा फॉर्म्युला. कालच फॉर्म्युला मी दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा. मग x इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला या टाईपमध्ये मिळाली. आता याचा डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, dx बाय dy इज इक्वल टू e⁻y. ठीक आहे. मग आता आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे, तर dy बाय dx इज इक्वल टू 1/dx बाय dy, yes 1/e⁻y. This is maintenance. Okay, next example 1. Find the derivative of the inverse of function y is equal to the 2x cube minus 6x and calculate its value of x is equal to -2. ठीक आहे. मग आपल्याला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन फाइंड करायचं आहे. x इज इक्वल टू -2 असताना काय आन्सर येईल ते. ठीक आहे. मग आता इथं बघा, गिवन y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x दिला आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy बाय dx 2 आहे तसा x क्यूबचा 3x². इथं डेरिव्हेटिव्ह 2 आहे तसा x क्यूबचा 3x². सिम्प्लिफाय केलं तर 6x² इथं आलेलं आहे आणि ह्या 6xचा डेरिव्हेटिव्ह 6 कॉमन घेतला, हे आन्सर मिळालं. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dxची. मग dx बाय dy मीन्स काय, 1/dy बाय dx. मग या रूलनुसार हे व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर नेक्स्टला मग आता एक्सची व्हॅल्यू -2 असताना y काय येतो बघ, एक्सची व्हॅल्यू -2 असताना एक्सची व्हॅल्यू जी आहे ती एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली, तर एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर y इज इक्वल टू मिळाला -4. मग डिफरन्शिएट y इज इक्वल टू -4 असताना ॲन्सर काय येते, म्हणजे दिलेल्या ह्याच्यामध्ये बघा पुट करा, काय येईल, एक्सची व्हॅल्यू -2 ह्या इक्वेशनमध्ये पुट केला की ॲन्सर 1/80. ठीक आहे. अशा टाईपमध्ये हे एक्झाम्पल आहेत. अशा एक्झाम्पलच्या ऐवजी जास्त करून आता जो पुढचा रूल इनव्हर्समधला होणार आहे आपला, तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी इनव्हर्सचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करावे लागतात. तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, साइन इनव्हर्स वगैरे काय आपले झालेले आहेत, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये, त्याचे जे रूल्स आहेत त्यातले थोडेफार ते रूल्स आणि याचे डेरिव्हेटिव्स, इनव्हर्सचे पण डेरिव्हेटिव्स ट्रिग्नोमेट्रिकमधले, हे यूज करून तुम्हाला काय करायचे, ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. मग आता स्टार्टिंगला इथं काय त्यांनी दिलेले आहेत, हे बघा प्रूफ दिलेले आहेत. हे 2 मार्क्सला पण एक्झामला विचारू शकतात. इफ y इज इक्वल टू साइन इनव्हर्स x
X range is -1 to 1 and y -π/2 to π/2. Then prove that dy by dx is equal to 1/√1 minus x square. म्हणजे साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुमचा 1/√1 minus x square. मग ते प्रूफ करायचं आहे. y इज इक्वल टू कसं प्रूफ करणार बघा, dy by dx फाइंड करायचं आहे अँड y इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे साइन इनवर्स. मग आपल्याला इनवर्सचे फाइंड करायचे आहेत, काय फाइंड करता येत नाही आहेत म्हणून त्याचं कन्वर्ट सिम्पलमध्ये करणार. मग सिम्पलसाठी हा साइन इनवर्स अपोजिट आलेलं साइन होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळणार साइन वाय. ठीक आहे. नेक्स्ट आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वायनं, म्हणजे इकडे मिळेल dx बाय dy आणि इथे साइन वायचा काय मिळेल डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. हे डेरिव्हेटिव्ह dx बाय dy मिळाला आणि ॲन्सरमध्ये बघितलं इथे तो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणून जो डेरिव्हेटिव्ह तुमचा कॉस वाय मिळालेला आहे त्याचं कन्वर्जन कसं केलेलं आहे बघा, प्लस मायनस अंडर रूट कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन कॉस वाय राहतो, हे ॲडजस्टमेंट केलेले आहे. आणि याची व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थेटाची व्हॅल्यू यूज केली आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थेटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थेटा. ओके. आणि त्यानंतर मग नेक्स्टला साइन, साइन मीन्स काय आहे तुमचा साइन वाय मीन्स काय एक्स आहे, ते तिथे एक्स पुट केली √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. ही dx बाय dy व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. dx बाय dy इज इक्वल टू प्लस मायनस √1 मायनस एक्स स्क्वेअर. बट कॉस वाय इज ए पॉझिटिव्ह, कॉस वाय हा तुमचा पॉझिटिव्ह आहे, कारण कॉस हा तुमचा फर्स्ट और सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजेच -π/2 टू +π/2. वायची रेंज दिल्या -π/2 टू +π/2. मग -π/2 टू +π/2 म्हणजे 0 टू इकडे π/2 येणार +π/2 आणि ह्या अपोजिट साईडने गेला तर इकडे काय येणार -π/2. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो तुमचा पॉझिटिव्ह, त्याच्यामुळं हे पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला कशामध्ये मिळणार पॉझिटिव्हमध्ये. हे dx बाय dy इज इक्वल टू √1 मायनस एक्स स्क्वेअर. देन dy बाय dx ही कंडिशन माहिती आहे, ती पुट केली म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. काय केलेलं आहे लक्षात आलं 2 मार्क्सला एक्झामला. काय साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. काही केलेलं नाही, फक्त आपल्याला साइन इनवर्स दिलेला होता त्याचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलं अशा फॉर्ममध्ये. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू वायने, साइन वायचा कॉस वायमध्ये कन्वर्ट केलं, कॉसचं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, मग प्लस मायनस आला कॉस स्क्वेअर इथं आणि याची व्हॅल्यू पुट केली स्क्वेअरची 1 मायनस साइन स्क्वेअर आणि साइन वाय मीन्स एक्स आहे म्हणजे प्लस मायनस √1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर. या टाईपनुसार तुम्हाला ॲन्सर मिळाला. आता प्लस की मायनस हे कशावरून ठरवायचं आहे तर या कंडिशनवरून. वायची रेंज तुम्हाला दिलेली आहे -π/2 टू +π/2. मग -π/2 टू +π/2 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो आहे फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट आणि त्यामध्ये कॉस तुमचा काय असतो पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे आलेली व्हॅल्यू पण तुमची कशामध्ये असणार आहे पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. म्हणून त्याचा ॲन्सर काय आलं पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये √1 मायनस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू मिळाली dx बाय dy पण आपल्याला फाइंड करायचा होता dy बाय dx, म्हणून त्याचा काय येणार आहे याचा काय येणार आहे रेसिप्रोकल 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. लक्षात आलं. नेक्स्ट त्याच टाईपमध्ये तुमचा काय असेल कॉस इनवर्स असेल, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह अशाच टाईपमध्ये प्रूफ करायचा आहे. कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह बघा dy बाय dx इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉट इनवर्स. कॉट इनवर्स बघा कसं प्रूफ केलेलं आहे त्याच रूलमध्ये. पहिला काय केलेलं आहे y इज इक्वल टू कॉट इनवर्स तुम्हाला दिला असेल, y इज इक्वल टू कॉट इनवर्स तर x इज इक्वल टू काय आला कॉट वाय. मग डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
डिफरन्शिएट केला तर dx/dy इकडं मिळाला तुम्हाला कॉट वायचा मायनस कोसेक स्क्वेअर, ठीक आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट. एक्स मीन्स काय, कॉट आहे, म्हणजे ही व्हॅल्यू कॉटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची. मग मायनस आहे तसंच कोसेक स्क्वेअर एक्स मीन्स 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. ओके. मग आता नेक्स्टला हा मायनस आहे तसा 1 प्लस हा कॉट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू मिळाली dx/dy. आता नेक्स्टला बघा, dx/dy फाइंड केला, आपल्याला dy/dx पाहिजे, म्हणजेच हा रेसिप्रोकल घ्या 1 मायनस आहे तसंच इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. नेक्स्ट कॉट इनवर्स झाला. नेक्स्टला टॅन इनवर्स एक्स बिलॉंग्स टू आर. टॅन इनवर्सचा जसा कॉट इनवर्सचा प्रूफ केलेला आहे त्याचनुसार टॅन इनवर्सचा काय आहे, डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू प्लसमध्ये फक्त 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. लक्षात आलं. कॉट इनवर्सचा काय, मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. फाइंड कोणते केले आपण, डेरिव्हेटिव्ह हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, एक्झाम्पलसाठी लागणार आहे. साईन इनवर्स आणि कॉस इनवर्स. साईन आणि कॉस, साईनचा पॉझिटिव्ह आहे फक्त 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्सचा मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर साईन कॉस झाला. नेक्स्ट कॉट अँड टॅनचा काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर अँड कॉट इनवर्सचा मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्यानंतर सेक इनवर्स काय प्रूफ केलेला आहे बघा, गिवन दॅट y इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स. y इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स, त्याच रूलमध्ये लिहिला x इज इक्वल टू सेक वाय. डिफरन्शिएट करा, dx/dy इज इक्वल टू d/dy सेक वाय. सेक वायचा सेक वाय इंटू टॅन वाय. याचं कन्वर्ट एक्समध्ये करायचं आहे. एक्स मीन्स तुमचा सेक आहे, म्हणजे ह्याच्यासाठी एक्स झाला पण ह्याच्यासाठी एक्स येत नाही आहे, म्हणून त्याचं कन्वर्ट कसं केलेलं आहे बघा, तर √tan² वायमध्ये केलं. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन टॅन वाय येतो आणि मग नंतरनं tan² वायची व्हॅल्यू सेक² वाय मायनस 1 आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू सेकची व्हॅल्यू पुट केली एक्स, म्हणजे अशा फॉर्ममध्ये dx/dy मिळाला. आता हा प्लस की मायनस कशावरून ठरवायचा, तर वाय कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे बघा, इथं 0 to π. 0 to π म्हणजेच 0 to π, हा 0, हा π/2 आणि हा पाय, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमध्ये ह्या दोन्ही कंडिशन बघितल्या तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये तुमच्या काय आहेत, सेक वाय अँड टॅन वाय निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. मग त्यानुसार एक्स इज ग्रेटर दॅन 1 असेल तर हेन्स वी चूज ग्रेटर दॅन 1 असेल तर हा पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1 असेल त्यावेळी हा निगेटिव्ह. दिस इज हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग सेक वाय अँड टॅन वाय इज अ पॉझिटिव्ह इन बोथ फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. नेक्स्ट मग त्यानुसार तुम्हाला इथं काय मिळालेलं आहे ते प्रूफ मिळालेलं आहे. मग जास्ती करून सेक वायसाठी हा रूल यूज केला जातो. ठीक आहे. तसंच तुमचा कशाचा असणार आहे, सेकचा सेम कोसेक इनवर्स असणार आहे. कोसेकचा काय आहे बघा, डेरिव्हेटिव्ह इथे दिलेलं आहे. हे सर्व डेरिव्हेटिव्ज इथे दिलेले आहेत. साईन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, त्यानंतर सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्स. हे डेरिव्हेटिव्ज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नोट करून ठेवा. पहिले डेरिव्हेटिव्ह जे सिम्पल होते ते साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेक इनवर्सचे पण डेरिव्हेटिव्ह सोपे आहेत, त्यानुसार ते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इनवर्समध्ये पण तुमचा काय आहे, कंपोजिट रूल आहे, त्यानुसार त्याचे डेरिव्हेटिव्ज फाइंड करायचे. कंपोजिट रूल म्हणजेच माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट फंक्शन जो सिम्पल एक्झाम्पल असेल तर ते कंपोजिट रूलनं सॉल्व करायचं आणि जर नसेल तर इनवर्सचे आपले हे आता पुढं दिलेले रूल्स आहेत बा, हे रूल्स तुम्हाला तिथं यूज करावे लागणार आहेत ट्रिग्नोमॅट्रिकचे.
मग तिथं ते ह्या रूल्सची ॲडजस्टमेंट करून काय करायचे ते एक्झाम्पल तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे आहेत. म्हणजे हे पण तुम्हाला एक्झामसाठी लक्षात ठेवावं लागणार आहे. हे ऑलरेडी आपलं ट्रिग्नोमॅट्रिक चॅप्टरमध्ये सगळे पॉईंट्स दिलेले आहेत. मग तेच इथं दिलेले आहेत. तर काय रूल्स काय आहेत बघा. साईन इनवर्स साईन थिटा इज इक्वल टू तुम्ही डायरेक्ट थिटा लिहू शकता. म्हणजे साईन इनवर्स साईन एक्स इज इक्वल टू डायरेक्ट एक्स लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर साईन π/2 मायनस थिटा, साईन इनवर्स साईन π/2 मायनस म्हणजे साईन इन कॉस थिटा आला असेल तर साईन इनवर्सचं कॉसचं कन्वर्ट साईनमध्ये करण्यासाठी आलाड अँगल साईन π/2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा. कॉस थिटाच्या ऐवजी ही व्हॅल्यू तिथं यूज केलेली आहे. आणि मग साईन इनवर्स साईन कॅन्सल होऊन π/2 मायनस थिटा राहतो. त्याच्या टाईपमध्ये तुम्हाला त्या ॲडजस्टमेंट्स करायचे आहेत. किंवा साईन इनवर्स एक्स इकडं असेल आणि एक्झाम्पलमध्ये किंवा कोसेक इनवर्स 1/x असं एक्झाम्पल तुम्हाला हे बघा कोसेक इनवर्स 1/x असं एक्झाम्पल दिलं असेल आणि ह्याचा तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नसेल तर ते ह्या कोसेक इनवर्स 1/x म्हणजेच काय असतो साईन इनवर्स एक्स असंही तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. म्हणजे हे रूल्स तुम्ही डायरेक्ट त्या काय करू शकता एक्झाम्पलमध्ये यूज करू शकता. त्यानंतर बघा इथं साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 म्हणजे ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये साईन इनवर्स 2x प्लस कॉस इनवर्स 2x याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा सांगतील त्यावेळी अशा वेळेस तर याची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट π/2 लिहू शकता आणि π/2चा डायरेक्ट काय करायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. म्हणजे हे रूल्स तुम्हाला काय करायचे आहेत ट्रिग्नोमॅट्रिक्सचे जे आहेत ते रूल्स यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आता एक्झाम्पल बघा कसे असणार आहेत तुमचे. या सबस्टिट्यूशन मेथड नंतर बघा युझिंग डेरिव्हेटिव्हज प्रूव्ह दॅट साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. हे प्रूफ कसं केलेलं आहे डेरिव्हेटिव्हजनुसार बघा. तर f(x) साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स f(x) इज इक्वल टू π/2. मग आता डिफरन्शिएट केला मी f(x) चा f'(x) आला आणि इकडे साईन इनवर्स 1/0 जे f'(x) इज इक्वल टू 0 f(x) इज काय झाला कॉन्स्टंट फंक्शन. म्हणजे हे एक्झाम्पल घेतलं डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर साईन इनवर्सचा 1/√1 मायनस x² प्लस कॉस इनवर्सचा -1/√1 मायनस x² इज इक्वल टू π/2चा 0. हे कॅन्सल होऊन 0 LHS इज इक्वल टू RHS. त्याच्यामुळे तुमचा हे आन्सर प्रूफ मिळाल. ठीक आहे. नेक्स्टला बघा डिफरन्शिएट दी फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करायचं आहे डायरेक्ट साईन इनवर्स x³. आता हे बघितलं तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे. y इज इक्वल टू साईन इनवर्स x³ सिम्पल आहे. तर इथं अशा टाईपमध्ये म्हणजे कॅल्क्युलेशन जे ट्रिग्नोमॅट्रिकचे इनवर्सचे रूल्स आहेत तिथं काहीच यूज करावं लागत नाही. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता. म्हणून कंपोजिट रूल फक्त आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इकडे dy/dx. नेक्स्टला बघितलं तर साईन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय साईन इनवर्सचा 1/√1 मायनस x². x मीन्स काय x³ आहे त्याचा स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह आणखीन कशाचा मिळतो आहे x³. ठीक आहे. पहिला साईन इनवर्सचा काढला नंतर ना x³ इथं कंपोजिट रूल आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय करा 1/√1 मायनस इथं काय आला x⁻6 आणि इथं x³ 3x². दिस इज अ मेन आन्सर. ठीक आहे. अशा टाईपनुसार तुम्हाला काय करायचे ते सॉल्व करायचे. तर हे बघितलं ते एक्झाम्पल तर इथं तुम्हाला कंपोजिट रूल यूज करताना जर असं कॉम्प्लिकेटेड पहिल्यांदा कॉट इनवर्सचा पण ते दिलेली व्हॅल्यू 1/x² मध्ये म्हणून मगाशी जो रूल झालेला आहे आपला बघितला तर इथला तिथं मध्ये बघितला तर कॉट इनवर्स 1/x. कॉट इनवर्स 1/x मीन्स काय टॅन इनवर्स एक्स. म्हणजे याच्यासाठी तुम्ही तो लिहू शकताय कॉट इनवर्स 1/x².
y इज इक्वल टू कॉट इनवर्स, सॉरी परत लिहिते, y इज इक्वल टू कॉट इनवर्स 1/x². मीन्स तुम्ही काय लिहू शकताय, y इज इक्वल टू टॅन इनवर्स x². आणि मग आता डिफरन्शिएट करू शकता. डिफरन्शिएट करायला तुम्हाला सोपंच जाईल. 1/x² फाईंड करताना मला अशी कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड झालं असतं. मग टॅन इनवर्सचा काय आहे, 1/1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह x². ठीक आहे, तेच इथं सिम्प्लिफाय करून दिले. इथं आहे. ठीक आहे, अशा टाईपनुसार तुम्हाला काय करायचे आहेत, हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. हे सिम्पल आहेत, एकदम सिम्पल एक्झाम्पल आहेत, जेणेकरून तुम्ही त्याचे डायरेक्ट कंपोजिट रूल यूज करून काय करू शकतायत, एक्झाम्पल सॉल्व करू शकतायत. डेरिव्हेटिव्हमध्ये व्यवस्थित एक्झाम्पल जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तुमच्या लक्षात येतील की एक्झाम्पल फायनलला म्हणजे कोणत्या रूलनुसार सॉल्व करा असं काही येत नाही आहे. डायरेक्ट एक्झाम्पल देतात आणि डिफरन्शिएट सांगतात. तेव्हा ते दिलेले एक्झाम्पल तुम्हाला कोणत्या रूलनुसार सॉल्व करायचं आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. मग दिल्या एक्झाम्पल प्रत्येक तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या लक्षात येईल की हे एक्झाम्पल अशा टाईपनुसार सॉल्व करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आता हे सगळे एक्झाम्पल बघितलं तर सिम्पल कंपोजिट रूलनुसार तुम्ही सॉल्व करू शकता. इथं कोणताही तुम्हाला डायरेक्ट ट्रिग्नोमॅट्रिक्सचा किंवा इन्व्हर्सचे जे रूल्स आहेत ते यूज करून ॲडजस्टमेंट करून काही तुम्हाला काय करायचं नाही आहे. हे सर्व काही यूज करून डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं नाही आहे. मग असे एक्झाम्पल जे आहेत हे कंपोजिट रूलनुसार सॉल्व करायचे. ठीक आहे, राहिलेले एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला.